नमस्कार द्राक्ष बागायतदारांनो, आपल्या ऋतुज ग्रेप्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण द्राक्ष बागेमध्ये ल्युशनचा वापर आणि त्याबाबत द्राक्ष बागेचे नियोजन कसे करता येईल याबद्दल बोलण्याचा प्रयत्न. आपल्या द्राक्ष बागेमध्ये काही फुटी ह्या अशा असतात ज्या एकदम शेंडे एक भारी चित्रास दिसत जाते. काही शेंडे पल्सरच्या गाडीसारखे सुसाट पळत सुटतात आणि मग मागचे काही जागीच थांबलेले असतात. मग अशा वेळी आपल्या पल्सरला ब्रेक लावण्यासाठी आणि मागच्यांना पुढे आणण्यासाठी आपल्याला एकच ट्रॅफिक हवालदार कामाला येतो आणि तो म्हणजे लिव्हिशन. पण भावांनो, लिव्हिशनची फवारणी करायची कधी? लिव्हिशनची फवारणी करण्यासाठी आपल्या बागेमध्ये 19 ते 21 दिवसाच्या दरम्यान ज्या वेळेला आपल्याला 3 पानांची अवस्था येत असते त्यावेळी, म्हणजे ज्यावेळी आपल्या बागेत सरासरी अशी 3 पान अवस्था 50%च्या वर गेलेली असेल तर या ठिकाणी आपल्याला लिव्हिशनची फवारणी घ्यायची. जसं लग्नाच्या 50% लोक बसल्यानंतर वाढपी जसं वरण घेऊन येतात ना, तसं बागेमध्ये 50% 3 पानांची अवस्था दिसली की लिव्हिशनचा डोस द्यायचा. आता पंक्तीत नुसतं वरण देऊन भागत नाही, तसं लिव्हिशनला ॲक्ट मारून चालत नाही. आपला हुकमी एका म्हणजे ही फवारणी. लिव्हिशन अर्धा मिलीनं शेंडे जाग्यावर थांबायला, अर्धा मिलीने बोरान काडीला जिममध्ये पाठवून मजबूत करायला, 22 ग्रॅम बुरशीचा करेक्ट कार्यक्रम करायला. पण मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे लिव्हिशनचं मारताना पाण्याचा उपवास धरायचा. फवारणीच्या आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी बागेला पाणीचा एक थेंब ही सोड द्यायचा नाही. 2 दिवस गॅप ठेवला तरी चालतो, काही अडचण नाही. आणि शेवटी एक लक्षात ठेवायचं, नुसतं लिव्हिशन मारलं म्हणजे विषय संपला असं नाही. यासोबत बागेचं प्रॉपर नियोजन लय महत्त्वाचं ठरतं. खत, पाणी, फवारणी टायमिंग महत्त्वाचं ठरतं. कितीही भारी औषध मारून उपयोग होत नसतो, त्यामुळे नियोजन एकदम कडक पाहिजे. तर मित्रांनो, तुम्ही 19 ते 21 दिवसाच्या दरम्यान काय जुगाड करता आणि तुमची फवारणी कोणती असते ते खालील कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या ऋतुज ग्रेप्सला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत राम राम.